अजित पवारांचा विमान अपघात कसा झाला याचं उत्तर त्या विमानातील ब्लॅक बॉक्स मध्ये असल्याचं बोललं जात आहे. तो ब्लॅक बॉक्स कुठे, तो जळालाय की सुरक्षित आहे, यावरून अनेक दावे देखील केले गेलेत. त्याबाबतच आता मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाती मृत्यूवर रोहित पवार आणि इतर काही नेत्यांकडून वारंवार संशय व्यक्त केला जातोय. रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्येही पोहोचले आणि थेट गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली गेली. विमान कंपनीपासून ते अगदी पायलट पर्यंत सर्वांवरच रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. याच दरम्यान या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती पवार कुटुंबियांच्या निकटवर्ती असलेल्या किरण गुजर आणि बारामतीमधील पदाधिकारी यांनी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की कालच या ठिकाणी DGCA आणि हे जे आपली AAIB हे जे दोन्ही एजन्सी आहेत त्यांचा काल पहिल्यांदा रिपोर्ट आलेला आहे. काय आलेलं आहे तर ब्लॅक बॉक्स साधारणपणे सुरक्षित आहे, इंटॅक्ट आहे. त्याच्यानंतर ज्या यांना DGCAला काही त्रुटी आढळल्या त्या कंपनीच्या बाबतीत त्या कंपनीवर कारवाईची. मग आता अशा वेळेला आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने की जर ह्या एजन्सीज काम करत असतील आणि करतायत आणि आदरणीय सुनेत्राताईंनी त्याचप्रमाणे तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत आणि पार्थ पवार वगैरे यांनी CBI चौकशीची मागणी ऑलरेडी केलेली आहे. आणि ती चौकशीची मागणी केल्यानंतर त्या संदर्भातली प्रोसिजर माननीय फडणवीस साहेबांनी ऑलरेडी चालू केलेली आहे. CBIची चौकशी, त्याच्यानंतर DGCAची साधारणपणे तपास यंत्रणा, AAIBची तपास यंत्रणा किंवा इन्व्हेस्टिगेशन ह्या ज्या मागण्या करत असतात. आपण बघितलं की 11 फेब्रुवारीला श्री जय पवार यांनी साधारणपणे एक मागणी केली होती की बाबा हे जर या तपासामध्ये काही आपल्याला आढळलं चुकीचं तर या कंपनीवर कारवाई करा. तर कालच त्या संदर्भातला निर्णय होऊन कंपनीवर कारवाई सुरू झालेली दिसते. अशात आता आमची त्या सगळ्या प्रोसिजरली इन्व्हेस्टिगेशनच्या चालल्या असताना आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मागणी करतोय की या तपासाला गती मिळाली पाहिजे आणि CBIचा तपास, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा तपास या दोन्हीचा लवकर साधारणपणे अहवाल येऊन योग्य ती कार्यवाही त्या तपासामधून जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे सक्षम प्राधिकरणाने त्या संदर्भातली कारवाई आणि ज्यांच्या विरोधामध्ये साधारणपणे याच्यामध्ये FIRचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्या संदर्भातली कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. नाही अहो, ही सगळी बारामतीकरांचीच मागणी ना. आपण सगळेजण एकच आहोत. आमची सगळ्यांची इच्छा तीच आहे. तुम्ही उपस्थित राहणार कसं? नाही ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो आहे अजितदादांचा, त्याच्या आमच्या नेत्या आता आदरणीय सुनेत्रा वहिनी यांनी ऑलरेडी मागणी केली ना. मागणी केली आणि जर त्याच्यामध्ये CM साहेबांनी, कारण आम्ही त्यामुळे सत्तेमध्ये आहोत आणि CM साहेबांनी त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री साहेबांकडे पाठवलेलं आहे आणि या संदर्भातली कार्यवाही होणारच आहे. होत असताना मात्र या ठिकाणी आम्ही जी मागणी केली की याला गती मिळावी हीच आमच्या अनुषंगाने मागणी. अशा प्रकारे बारामतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती दिली. तसेच चौकशी सुरू असून ती अधिक वेगाने व्हावी अशी मागणीही केली. त्यामुळे या अपघातातील ब्लॅक बॉक्स विषयी जी चर्चा होती तो जळाला आहे, त्यावर आता हे उत्तर देण्यात आलंय. त्यामुळे आता हे सत्य आहे का, खरंच ब्लॅक बॉक्स हा 100% सुरक्षित आहे का, ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यातून काय माहिती समोर येते त्याकडे सर्वांचं लक्ष असेल. एकूणच या ब्लॅक बॉक्स विषयीची ही नवी माहिती, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.